नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये. बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी लागणारं 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कोणत्या पद्धतीने भरायचं आहे? कारण खूप जणांना प्रॉब्लेम येत होते हे प्रमाणपत्र भरताना. या कॉलममध्ये काय टाकायचं आहे किंवा फॉर्म अचूकतेने कसा भरायचा आहे? तर काळजी कशाला करताय? रोहित आहे ना इथे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की हे प्रमाणपत्र अचूकतेनं कोणत्या पद्धतीने भरायचं आहे. तर वेळ न वाया घालवता आपण सदर व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आपण टाइमपास करत नाही. बांधकाम कामगाराचं 90 दिवस काम केले असल्याचं प्रमाणपत्र कसं भरायचं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. पहिलं आहे जावक दिनांक. यामध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून किंवा ठेकेदाराकडून हे प्रमाणपत्र घेणार आहोत, त्याचं सही आणि शिक्का, त्या दिवसाचा दिनांक आपल्याला त्या ठिकाणी टाकावायचा आहे. बाजूला आहे जावक क्रमांक. जावक क्रमांक म्हणजे काय? म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरने आतापर्यंत किती सर्टिफिकेटं दिलेली आहेत त्यानुसार तो जावक क्रमांक ठरणार आहे. समजा आता त्यांनी 50 सर्टिफिकेटं दिले असतील आणि तुमचं हे 51वं सर्टिफिकेट असेल, तर त्या ठिकाणी 51 हा जावक क्रमांक तुम्हाला मिळेल. त्यानंतर आहे अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो. याच्यामध्ये जो कामगार अर्ज करणार आहे त्याचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथे जोडायचा आहे आणि त्या फोटोवरती त्या कॉन्ट्रॅक्टदाराची साईन आणि शिक्का हे घेणं गरजेचं आहे. सही कोणत्या प्रकारामध्ये घ्यायची आहे? तर अर्धी सही फोटोवरती आणि अर्धी सही फोटोच्या बाहेर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बाजूला शिक्का तुम्ही न विसरता घ्या. त्यानंतर आहे नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा तपशील. यामध्ये जे ही सगळी माहिती आपल्याला भरावयाची आहे ती तो जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची माहिती आपल्याला खाली भरावयाची आहे. पहिला पॉईंट आहे नियोक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासकाचे नाव. यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे नाव येणार ज्याच्याकडून तुम्ही हे सर्टिफिकेट घेणार आहात. 90 दिवस काम केल्या असल्याचं ते. त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण नाव आपल्याला लिहायचं आहे. दुसरा पॉईंट आहे नियोक्त्याच्या, ठेकेदाराच्या, विकासकाच्या आस्थापनेचे नाव. म्हणजे आता जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची एक कन्स्ट्रक्शन फर्म असेल, तर त्या कन्स्ट्रक्शनचं नाव तिथे आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे नियोक्त्याच्या, ठेकेदाराचा, विकासकाचा नोंदणी क्रमांक. हा नोंदणी क्रमांक सदर कॉन्ट्रॅक्टदाराला माहिती असतो. त्याच्याकडे सर्टिफिकेटवरती तो नमूद असतो. तो नोंदणी क्रमांक तुम्हाला उपलब्ध करून देईल. त्यानंतर आहे चौथा पॉईंट, तो म्हणजे ज्या विभागामार्फत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे त्या विभागाचे नाव. आता हे प्रमाणपत्र PWD या विभागामार्फत जारी करण्यात आलेले आहे, म्हणून या ठिकाणी PWD हे नाव नोंदवण्यात आलेले आहे आणि बहुतांश प्रमाणपत्र ही PWD विभागामार्फतच जारी करण्यात येतात. त्यानंतर आहे नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा पत्ता. म्हणजे काय? जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याचा पूर्ण पत्ता इथे आपल्याला लिहावा लागेल. त्यानंतर सेपरेट पुन्हा तो कोणत्या गावाचा आहे त्या गावाचं नाव, पुढे तालुका आणि तो ज्या जिल्ह्यात राहत असेल त्या जिल्ह्याचं नाव. तो तिथूनच खाली पुढे आल्यानंतर पिनकोड आहे, तो पिनकोड आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक त्याचा आपल्याला तिथे नमूद करावयाचा आहे. एवढीच माहिती आपल्याला कॉन्ट्रॅक्टरची भरावयाची आहे. आता यापुढील जी माहिती असेल, जो आता अर्ज करणार आहे आपला कामगार, त्याची माहिती आपल्याला पुढे भरावयाची आहे. बघूया आता बांधकाम कामगाराचा तपशील कोणत्या पद्धतीने प्रकारे बिनचूक भरावयाचा आहे तो. पहिला आहे कामगाराचे नाव. जो कामगार असेल त्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे. मराठीमध्येच लिहा, कारण हा जो फॉर्म आहे तो मराठीमध्येच आहे. त्यानंतर नाव लिहून झाल्यानंतर पुढे आहे वय. त्याचं वय जे काय असेल ते आपल्याला पुढे लिहावायचं आहे. नंतर कामगाराचा पत्ता, म्हणजे जो कामगाराचा मूळ पत्ता असेल तो आपल्याला इथे नमूद करावयाचा आहे. कामगाराचा पत्ता लिहिल्यानंतर खाली त्याचं पुन्हा गाव लिहायचं आहे, मूळ गाव त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर तालुका आणि तो ज्या जिल्ह्यामध्ये राहत असेल त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकावयाचं आहे. त्यानंतर त्यांनी पिनकोड विचारला आहे, पिनकोड लिहायचा आहे. पुढे बांधकाम कामगाराचा संपर्क क्रमांक तिथे आपल्याला लिहावयाचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कामाचा प्रकार किंवा स्वरूप. हे म्हणजे काय? तर समजा जो कामगार असेल,
जे काम करत असेल त्याचा आपल्याला प्रकार येथे लिहायचा आहे. हा आता कामगार आहे, तो पेंटरचं काम करतो, तर म्हणून त्याने त्या ठिकाणी पेंटर असं लिहिलेलं आहे. आता सगळेच कामगार काय पेंटरचं काम करत नाहीत. काही जण आहेत की बांधकामावरती वाळू टाकणं किंवा स्लॅबचं काम करणं, अशी भरपूर कामं करतात. त्यानुसार त्यांनी आपलं काम इथे कामाच्या प्रकाराच्या कॉलममध्ये लिहावयाचं आहे. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट, कामाचा कालावधी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी 90 दिवसाचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे, 90 दिवस काम केल्याचं. त्यामुळे सुरुवातीची तारीख आणि शेवटची तारीख यांमध्ये 90 दिवस पूर्ण भरले पाहिजेत. लक्षात घ्या, 90 दिवस पूर्ण भरले पाहिजेत, त्यापेक्षा कमी चालणार नाहीत. 90 दिवसापेक्षा जास्त असतील, समजा 92 दिवस, 93 दिवस किंवा 100 दिवस तरी देखील चालेल, पण 90 दिवसापेक्षा कमी असू नये, याची दक्षता घ्यावी. त्याला अनुसरून येथे या कामगाराने 96 दिवस असे या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि तेवढे दिवस भरलेले आहेत. पुढचं आहे कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता. यामध्ये आता जो कामगार आहे आपला, तो ज्या ठिकाणी आता रिसेंटमध्ये काम करत असेल, त्या कामाच्या ठिकाणाचा तपशील आपल्याला इथे लिहावयाचा आहे. तो कामगार आता या ठिकाणी कामाला आहे, म्हणून त्यांनी हा पत्ता या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर आहे गावाचं नाव, तालुका कोणता आणि ज्या जिल्ह्यामध्ये आता काम करत असेल त्या जिल्ह्याचं नाव. त्यानंतर आहे पिनकोड. पुढचा पॉईंट आहे नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक. नियुक्ती दिनांक म्हणजे काय? म्हणजे ज्या दिवसापासून त्याने सदर कामाला सुरुवात केली, अशा तारखेचा तिथे नोंद करायची. आता लक्षात घ्या, इथे आपण वरती कामाचा कालावधी लिहिला आहे. तोच कालावधी, जी तारीख आहे तीच आपल्याला पुन्हा इथे लिहावयाची आहे. त्यानंतर आहे दिवसाचे वेतन. आता या कामगाराचे दिवसाचे वेतन 350 रुपये प्रति दिवस आहे. आता प्रत्येक कामगाराचं दिवसाचं वेतन काय सारखं नसणार आहे. कोणाचं 400 असेल, कोणाचं 500 असेल किंवा त्यापेक्षाही जास्त असेल. तसं त्याप्रमाणे आपल्याला तेथे लिहावयाचं आहे. त्यानंतर आहे शेवटचा पॉईंट, नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासकाचा सही व शिक्का. ज्याच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेताय, कॉन्ट्रॅक्टदार असेल, ग्रामसेवक असेल, त्याचा आपल्याला या ठिकाणी सही आणि शिक्का या 2 गोष्टी न विसरता आपल्याला घ्यावयाच्या आहेत. एवढीच माहिती ही अचूकतेने भरावयाची आहे. तुम्ही देखील ही माहिती अचूकतेने भरा. तुमचा फॉर्म नक्कीच पात्र होईल. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत धन्यवाद.